हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रियांका. आजचा स्पेशल मेनू आहे पावभाजी. सो पावभाजीची तयारी चाललेली आहे. इथे मी कॅप्सिकम, टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे आणि हा माझा आहे फेस टोनर जो मी घरीच बनवते आणि यूज करते. त्याच्यानंतर कुकरमध्ये आहे बटाटे, बीट आणि गाजर मी घालते कारण का विहान असं नाही खात. सो मग याच्या थ्रू ज्यूस पण बनवला तरी त्याचे फार नखरे असतात. आणि फ्लावर, मटार, आय थिंक प्रत्येकजण आपल्या आपल्या हिशोबाने बऱ्याच अजून व्हेजिटेबल्स घालत असतील, पण मी हे एवढंच यूज करते. आणि त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, कोथिंबीर सगळं हे पेस्ट करून घेते आणि बाकीचं कुकरला वाफवून घेते. मग त्याच्यानंतर आजचं म्हटलं चला आज वेगळं काहीतरी मेनू आहे. सो फटाफट पावभाजी रेडी करून घेऊया कारण का विहानला खूप दिवसापासून खायचं होतं आणि माझ्याकडे येते मेड जेवणासाठी. सो मग त्याला एक असा बहाणा भेटला आहे की नाही मम्मा तूच जेवण बनवत जा, मला तिच्या हातचं जेवण आवडत नाही आणि ती माझ्यापेक्षाही सुंदर जेवण बनवते, टेस्टी जेवण आहे. बट ते मुलांना नाही खायचं असं की असतं. सो हे बघा मी कुकरला व्हेजिटेबल्स सगळे शिट्ट्या मारून घेतलेल्या आहेत. त्या थोडंसं स्मॅश वगैरे केलं. एकीकडे पीस पण ठेवले. पीस जर कुकरमध्ये ते शिट्टीला हे केलं तर खूपच असं एकदम विरघळल्यासारखे जातात आणि मग ते पावभाजीमध्ये असं खाताना मजा नाही येत. सो मग ऑलमोस्ट सगळी रेडी झालेली, तयारी झालेली आहे. आता थोडंसं तेल आणि थोडंसं मी बटर यूज नाहीच करत कारण का माझ्याकडे गाईचं तूप असतं. सो आम्हाला ना ते तूपच मी प्रेफर करते. मग गाईच्या तुपात अर्धं तूप आणि अर्धं तेलामध्ये जे पण आहे ती फोडणी असते. सो मग एकीकडे पाव पण भाजायला घेतले आणि पावभाजी पण माझी तयार झाली. ॲक्च्युली मधलं जे शूट आहे ते नाही करायला भेटलं कारण का स्कूल असते, घाई असते, सो नाही भेटलं. सो विहानला पण विचारलं की कशी वाटली पावभाजी. विहान तर खुश आहे आणि माझी नेबर आहे त्यांची पण मुलगी आलेली पावभाजी खायला. सो तिला पण आवडली. तिचा रिव्ह्यू तुम्ही ऐका स्वतःहूनच ती काय म्हणते. कैसे बना है प्रीति? सच में टेस्टी है। थैंक यू। विहान तर फुल एन्जॉय करतो कारण का पावभाजी विथ चीज वगैरे असतं आणि मला पण एक सॅटिस्फॅक्शन भेटते. चला ठीक आहे, 3-4 भाज्या एकत्र ॲटलिस्ट खाणं तरी होतं कारण का विहान इतका मला त्रास देतो भाजी खाण्यासाठी, खूपच त्रास देतो. त्याला असं असतं की सगळं असं म्हणजे भेंडी पण एकदम असं चॉईसेबल असते की मूड असेल तर, नाही तर नाही. बट ठीक आहे, पावभाजी करून मला सॅटिस्फॅक्शन की हां आय एम हॅप्पी. सो मग एकीकडे माझी स्कूल पण चाललेली आणि आज टीचर स्टाफला पण मी सांगितलेलं की तुम्ही आज पावभाजी मी बनवते तर इथेच आज लंच इथेच करा, नाही तर ते टिफिन घेऊन येतात. हे बघा म्हणजे हे माझे सगळे नर्सरी, ज्युनियर आणि प्ले ग्रुपचे आणि अजून ह्यांचे गणपती हॉलिडेज झालेले नाही आहे तर मुलंही फार कमी येतात. हा नवीन ॲडमिशन आहे, फार मस्ती करतो आणि पण ठीक आहे, एक ब्लेसिंग आहे की माझ्याकडे मुलांना पटकन सेट होतात, जास्त त्यांना वेळ नाही लागत सेट होण्यासाठी आणि लवकर ॲक्सेप्ट करतात त्या ॲटमॉस्फिअरला, स्टाफला, टीचर्सना वगैरे आणि खूप एन्जॉय करतात. आणि माझ्याकडे एकीकडे स्कूल चाललेली असते, एकीकडे माझं काम, छान दिवस जातो. सो मी ट्राय करेन की अजून काहीतरी डिफरंट तुम्हाला दाखवण्यासाठी. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.